हा व्हिडिओ त्या मेकअप आर्टिस्टसाठी आहे ज्यांनी आत्ताच मेकअप आर्टिस्ट या करिअरची सुरुवात केली आहे। या फील्डमध्ये नवीन मेकअप आर्टिस्टला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्याबद्दल मी काही माहिती माझ्या स्टुडंट्सला दिली आहे। बिकॉज मला माझ्या खूप साऱ्या स्टुडंट्स फोन करून सांगतात की मॅम मेकअप खूप सुंदर झाले आहे, सगळं काम खूप छान केलं, वेळेवर केलं, तरी देखील आमचे पैसे अजूनही मिळाले नाही आहे, पैसे देण्यासाठी बरेचसे नाटक करत आहेत। तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करा। ब्राइडशी सगळ्यात पहिले ब्राइडशी कन्सल्टिंग कसं करायचं ते लक्षात आलंय। प्रॉपर कन्सल्टिंग करून घ्या। तिचं स्माइल लाईन्सचा काय प्रॉब्लेम असेल, तिला स्वेटिंगचा काय प्रॉब्लेम असेल, या सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर करा। स्माइल लाईन्सला कोणीच हे करत नाही। आणि पेमेंट बद्दल मी बोलते तुम्हाला की क्लायंटचं पेमेंट सगळ्यात पहिले आधी घ्या। ऍडव्हान्स घेताय। आता बघा लोकांचं कसं असतं की मेकअप करून घेतात, देतो आम्ही का पळून चाललो का? अरे तुम्ही पळून नाही जाते, आम्ही पण पळून जाणार नाही। जसं तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही ना, तसं आम्हाला पण तुमच्यावर विश्वास नाही। बेस्ट वे, एक मेकअप करायच्या आधी एका मेकअपचे पैसे घ्या, सेकंड मेकअपला गेले सेकंड मेकअपचे पैसे आधी घ्या, असं करा। पण पूर्ण डायरेक्ट 3-3, 4-4 मेकअप झाल्यानंतर पैसे घेणार त्यांचं खूप राहतं। मग मुलगी आमचं जाऊ द्या, आमचं लग्नाचं आता गडबड आहे, लग्न झाल्यावर किंवा हे करू, काही पैसे गरीब लोक परवडले पण हे मोठे लोक अजिबात चांगले नाही। अशा लोकांकडनं आधीच पैसे घ्या। तुम्ही न्यू लोक आहे, तुम्हाला खूप त्रास देतील। त्याच्यामुळे आपण कोणी पण असो, प्रत्येक मेकअप आर्टिस्ट हा 200-500 रुपयासाठी काम करतो। घरातनं तुम्ही सगळं लहान पोरं घरी ठेवून येतात, घरातलं सगळं आवरून सावरून तुम्ही इथे येतात, कामं करतात, दिवस रात्र त्यांच्या मागे हिंडावं लागतं। त्यांचं वेडिंग असतं 7-8 वाजता, पहाटे 4 वाजेपासून जाऊन मेकअप करायचा असतो, सगळं करतात, तरी ट्रीटमेंट इतकी बेकार देतात मेकअप आर्टिस्ट लोकांना। आणि जे न्यू शिकलेले आहेत ना त्यांना तरच भयंकर ट्रीटमेंट देतात। खाण्यापिण्याचं तर विचारत नाही, माझी गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही जे आहे तुम्हाला तर खूप त्याच्यातनं जावं लागणार आहे। त्याच्यानंतर एक मेकअप करायचा आहे, भले तो 5000चा असेल, बाई पहिले 5000 दे, हा मेकअप करते। सेकंड लुकला येणार संगीतला, मग संगीतचे पैसे दे, मग संगीतचा मेकअप करते। वैदिकच्या वेळेस वैदिकचे पैसे दे, मग वैदिकचा मेकअप करते। पण हे ठेवूच नका की लग्न झाल्यानंतर लगेच देते, होत नाही। काम करून घेतात आणि पैसे देत नाही, नंतर देऊ देणार पैसे, पण ते भांडणं करून घ्यायची काय मजा आहे? आपण एवढं दिवस रात्र काम करून जर आपण हे करतोय आणि त्याच्यामध्ये जर समजा या असं काही आपल्याला ट्रीटमेंट भेटणार आहे, तो उपयोग काय? आपली व्हॅनिटी केवढी असते, केवढी व्हॅनिटी असते। एक बॅग घेऊन जात नाही आपण, 4-4 बॅग्स आपण तिथे घेऊन जातो त्या ठिकाणी। त्या बॅगा उचला, सगळ्यात बॅगा लावा, त्याच्यानंतर ते ओपन करा, त्यांचे कामं करा, नंतर त्या बॅगा परत भरा, परत त्या बॅगा घेऊन परत आपल्या घरी जा, परत नेक्स्ट काही काम असेल ते करा। आणि त्यांचं अजून एक असतं, आमचा मेकअप घेतलाय तुम्ही दुसरी ब्राईड घेऊ नका। का बरं घेऊ नको? दिवसभर तुमच्यासाठी आम्ही बिझी राहायचं का? दिवसभर तुम्ही आम्हाला विकत घेतलंय का? मग तेवढे तुम्ही पे करा। 3 ब्राईडचे पैसे तुम्ही आम्हाला चार्ज करा, आम्ही दिवसभर तुमच्याकडे राहू। मॉर्निंग त्यांचं म्हणणं काय, मॉर्निंगला मेकअप केला ना, इव्हिनिंग पर्यंत तिथे बसून करू काय? त्या इव्हिनिंग तेवढ्या वेळात आमच्या 2 ब्राईड्स होत आहेत। आणि हे स्पष्ट सांगायचं, मी तर स्पष्ट सांगते की माझ्या एका दिवसाला 3-3, 4-4 ब्राईड्स असतात। प्रत्येकाचं काम एकदम प्रॉपर होतं। आजपर्यंत कुठल्याच ब्राईडचं असं काही झालेलं नाहीये। माझ्या स्टुडंट्सनी जे सायडर मेकअप केले त्याच्यामध्ये तिची साडी सुटली, चालता चालता ती पडली। आता ती तिच्या सँडलमुळे पण पडली असेल आणि त्यांच्याच घरामध्ये त्यांचीच नवरी स्टेजवर डान्स करता पडली, मग तिथे पण मेकअप आर्टिस्टचा कसूर होता का? नाही। मग तुम्ही ते बोलणार का की ज्यांनी स्टेज बनवला त्यांनी स्टेज प्रॉपर नाही केला? तिथं काय म्हणाल की नवरीचा पाय थोडासा हे झाला डान्स करता, आणि जिथे सायडरचा पाय ती पडली तर तिथे चुकी कोणाची? मेकअप आर्टिस्टची, तिने साडी चांगली नाही घातली। म्हणजे तुम्हाला पैसे बुडवायचे असेल तर तुम्ही काही पण छोटे मोठे कारण देणार। मला सांगा, तुम्ही लग्नामध्ये एवढा पैसा खर्च करतात, जेवण करतात, सोनं नाणं, पैसा, फोटोग्राफ। स्टुडंट्सनी जे सायडर मेकअप केले 25-26, त्यांचे कोणाचेच पैसे दिले नाही। शेवटी ते पैसे मी माझ्या खिशातनं दिले आणि ही गोष्ट तुमच्या समोरची, मी माझ्या खिशातनं त्या मुलींना पैसे दिले, कारण मला माहितीये की माझ्या मुलींनी जी मेहनत केलेली आहे तर ती त्यांची वाया नको जाय। त्यांना आता शिव्या सुद्धा अशा लाईव्ह येऊन त्यांना बोलायला पाहिजे, खरं शब्दच नाही, असे निर्लज्ज म्हणतात। आपण म्हणतो ना की झोपलेला जो मनुष्य असेल त्याला आपण एका मिनिटात
तुम्ही कितीही आवाज द्या, किती ज्या कामाला चालले आहे त्या कामाचे आधी पैसे घेऊन घ्या, मग ते काम करा. म्हणजे हेडेक त्यांना पण नको आणि हेडेक आपल्याला नको. आणि फक्त मेकअप आर्टिस्ट बरोबरच घडतंय, फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट, बाकी दुसरं काहीच नाही. पैशांचं अमाऊंट काय करतात माहिती का? हा हिला बसव, तिला बसव, तिला बसव, म्हणजे इतकं मोठेपणा करतात. सगळ्या नातेवाईकांना मेकअपला बसवतात, म्हणजे नातेवाईकांसमोर मोठेपणा करतात. आणि ज्यावेळेस पेमेंटचे अमाऊंट ऐकतात, जेव्हा पेमेंट द्यायची ते अमाऊंट ऐकतात, मग तेव्हा त्यांना घाम फुटतो. मग तेव्हा काहीतरी निघते, हिचं केस निघाले, हिची पिन निघाली, हिचं हे निघालं, हिचं ते निघालं. अरे काय कधी निघतं ते? एंडिंगला निघतं. असं नाही की केल्या लगेच तुम्ही येता तुमच्या पिना निघाला, ठीक आहे ना, 4-5 तास तुमचा सायडरचा मेकअप राहिला आहे आणि त्याच्यात हे असं करायचं. माझं काय म्हणणं आहे की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ज्या मुली आहे, ज्या न्यू कमर्स आहे, शिकताय, इतके एफर्ट्स घेताय तुमच्यासाठी, तर तुम्ही 1000-500 रुपयासाठी जर तुम्ही त्यांची मेहनत घेताय, त्यांची बदुवा घेताय, तर ते काय सक्सेस होणार आहे? तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना बोलवलंय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना रडवताय, ती गोष्ट तुमची सक्सेस होऊच नाही शकत. मग ते लग्न असो किंवा मग ते कुठलंही फंक्शन असो, कोणाचा तळतळ घेऊ नका, तुम्ही पण घेऊ नका. तुम्ही सुद्धा क्लायंटला जे पैसे घेताय ना, तर काम पण तसं प्रॉपर करा. लक्षात येतंय? आपण ज्या कामाचे पैसे घेतोय ना, तर आपण काम पण प्रॉपर करा. त्यांना काय काय हवंय त्या सगळ्या गोष्टी द्या. असं कधीच नाही की अरे हा तिच्या सगळं प्रॉपर करून द्या, हेअर करून द्या, पिन्स सगळं प्रॉपर लावून द्या, सगळ्या गोष्टी करून द्या. आपण पण कोणाचे कष्टांचे आपल्यालाही नकोय, आपल्याही कष्टांचे कोणी घ्यायला नको. लक्षात आलं? सो आता इथून पुढे तुमची जर्नी स्टार्ट होणार आहे मेकअप आर्टिस्ट मध्ये. खूप साऱ्या ऑर्डर्स तुम्हाला आता येत असतील किंवा पुढे येणार आहे. तुमच्या बरोबर पण हे घडू नये. आणि याच्याने काय होतं, बऱ्याच वेळेस लोक आहे ना थोडे मेंटली डिस्टर्ब होतात. आणि जे लोक मेंटली डिस्टर्ब होतात ना, ते मग दुसऱ्या कामामध्ये त्यांचं चित्त नाही लागत, मन नाही लागत. मग ते काम थोडंसं कुठेतरी चुकतं, खराब होऊन जातं. लक्षात येतंय? सो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक. छान काम करा. इथून तर तुम्ही खूप छान ट्रेन झालेले आहे. अजून आपले 4-5 दिवस 5-6 दिवस बाकी आहे. अजून चांगला ट्रेन झालेला आहे. पण या ट्रेनिंग बरोबर तुम्हाला ही पण एक ट्रेनिंग दिली आहे की क्लायंट बरोबर तुम्ही कसं वागायला पाहिजे, किंवा क्लायंटनी तुमच्याबरोबर कशी वागणूक तुमच्यापर्यंत येते ते सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं.